आणि महत्त्वाची बातमी, अंधारेंना घेण्यासाठी आलेला हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश झालेला आहे। मात्र पायलट सुखरूप असल्याची माहिती समोर येते आहे। ही दृश्य आपण बघतोय कशा प्रकारे हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं होतं त्याची दृश्य आता समोर आलेली आहे। अंधारेंना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर आलं होतं, मात्र ते क्रॅश झालंय। पायलट सुखरूप असल्याची माहिती समोर येते आहे। तर अपघातावेळी सुषमा अंधारे देखील हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या, मात्र या अपघाताची काही दृश्य ही समोर आलेली आहेत। पायलट दरम्यान सुखरूप असल्याची माहिती देखील मिळते। तर अंधारेंना घेण्यासाठी आलेलं हे हेलिकॉप्टर होतं आणि ते क्रॅश झालेलं आहे। ही तीच दृश्य आहे क्रॅश झालेल्या हेलिकॉप्टरची। सुषमा अंधारेंना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर आलेलं होतं आणि त्या दरम्यानच हेलिकॉप्टर क्रॅशची ही घटना घडलेली आहे। रायगडमधील महाडमध्ये ही घटना घडलेली आहे। अपघातावेळी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या, त्याचबरोबर पायलट देखील सुखरूप असल्याची माहिती समोर येते आहे। ही दृश्य आपण पाहतोय की कशा प्रकारे हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं। थेट दृश्य आहे ही हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची, मात्र पायलट या घटनेत सुखरूप आहे। हेलिकॉप्टर क्रॅशची ही सर्व दृश्य TV9 मराठीच्या हाती लागलेली आहे। रायगडमधील महाडमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं होतं आणि त्याच वेळची ही दृश्य आपण TV9च्या स्क्रीनवर पाहत आहोत। सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेलं हे हेलिकॉप्टर होतं आणि त्या दरम्यानच हेलिकॉप्टर क्रॅश झालेला आहे। महाडमध्ये ही घटना घडलेली आहे आणि त्याची थेट दृश्य TV9 मराठीच्या स्क्रीनवर आपण पाहत आहोत। अंधारेंना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर आलेलं होतं, दरम्यानच महाडमध्ये हे हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे। पायलट सुखरूप आहे आणि सुषमा अंधारे देखील यावेळी या हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या, त्यामुळे कोणतीही दुर्घटना या ठिकाणी घडलेली नाहीये। मात्र हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची ही थेट दृश्य आपण पाहत आहोत आणि क्रॅश नंतरची देखील ही काही दृश्य आहे। हे पहिली दृश्य आपण पाहतोय हेलिकॉप्टर क्रॅश झाली त्यावेळची आणि दुसरी दृश्य आहे क्रॅश झाल्यानंतरची। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे TV9च्या हाती लागलेली हेलिकॉप्टर क्रॅश होतानाची दृश्य आणि दुसरीकडे पाहतोय आपण हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतरची दृश्य। रायगडच्या महाडमध्ये हेलिकॉप्टर क्रॅशची ही घटना घडलेली आहे। सुषमा अंधारेंना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर आलं होतं, त्या दरम्यानच ही घटना घडलेली आहे। हेलिकॉप्टर क्रॅशचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। अधिक अपडेटसाठी आपण जातोय आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, अगदी बरोबर आहे। खरं तर आपण पाहतोय की सध्या जो व्हिडिओ आपण पाहतोय म्हणजे हेलिकॉप्टर जे आहे ते सध्या उतरताना ज्यावेळेस हेलिकॉप्टरने टेकऑफ घेतलेलं होतं त्यानंतर हेलिकॉप्टर जे आहे ते काही वेळामध्ये क्रॅश झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र सध्या सुषमा अंधारे ज्या आहेत त्या सुखरूप असल्याची सध्या माहिती मिळते। मात्र सध्या अपघात नेमका कसा झाला याचं कारण जे आहे ते अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नाही। काल सुषमा अंधारे ज्या आहेत त्या महाडमध्ये गेलेल्या होत्या आणि सभेच्या निमित्तानं गेलेलं असताना आज त्यांना हेलिकॉप्टर जे घेण्यासाठी आलेलं होतं ते हेलिकॉप्टर आपण पाहतो की सध्या क्रॅश झालेलं आहे। मात्र पायलट जो आहे तो सुखरूप असल्याची माहिती मिळते। सध्या प्रचाराच्या निमित्तानं अनेक राजकीय नेते जे आहेत ते हेलिकॉप्टरचा सर्रासपणे वापर करताना आपल्याला पाहायचं आणि काल सभा आटपून करत आज सुषमा अंधारे जे आहे ते दुसऱ्या ठिकाणी जात होत्या। त्यांना जे हेलिकॉप्टर घेण्यासाठी आलेलं होतं ते पाहतो की या ठिकाणी क्रॅश झालेलं आहे। मात्र सध्या पायलट जो आहे तो सुखरूप असल्याची सध्या माहिती मिळते। सुषमा अंधारेंनी TV9ला बोलताना प्रतिक्रिया दिली आहे की ते सध्या सुखरूप आहे। मात्र ही संपूर्ण घटना नेमकी कशी घडली याचं खरं तर आता कारण जे आहे ते काही वेळात समोर येईल। मात्र सध्या आपण पाहतोय की हेलिकॉप्टर जे आहे ते सध्या क्रॅश होतानाचा व्हिडिओ सध्या आपण पाहतोय। मात्र पायलट जो आहे सुखरूप असल्याची सध्या माहिती मिळते। नक्कीच प्रदीप, या संदर्भातील अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात। ही